राज्यातील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना 19 ऑगस्ट पासून मराठी बंधनकारक करण्यात आली आहे. याआधी परिवहन विभागाकडून अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 100 दिवसांची मुदत देण्यात आली. तसेच या चालकांना परिवहन विभागाकडून मराठीचे धडे देण्यात आले. प्रवाशांसह किमान आणि जुजबी मराठी बोलता यावी या उद्देशाने या चालकांना मराठी शिकवण्यात आली. त्यानंतर ही मुदत शनिवारी 15 ऑगस्टला संपत आहे. त्यामुळे अमराठी रिक्षा चालकांकडून आणखी काही दिवस मुदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आता कोणतीही मुदतवाढ देणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मंगळवार 18 ऑगस्ट पासून मराठी न बोलणाऱ्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलंय. सरनाईक यांनी आज पुणे एसटी बस स्थानकास भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी कारवाईचा इशारा दिलाय. नाही, बिलकुल नाही हो. काहीतरी बातमी चुकीच्या पद्धतीने ती चालवली गेलेली. 1 महिन्याची मुदत वगैरे नाही. 1989चा नियम आहे आणि 1989च्या नियमाला 36 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही मराठी बोलू शकत नसाल आणि तुम्ही 1 महिन्याची 100 दिवसाची मुदत मागत असाल तर का म्हणून परिवहन मंत्री म्हणून ती द्यायची? 1 मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आहे. 1 मे पूर्वी काही रिक्षा टॅक्सी संघटनांची लोक नेते मंडळी माझ्याकडे आलेली, काही अमराठी जे नेते मंडळी आहेत ते माझ्याकडे आलेले आणि त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली होती. मी त्यांना सांगितलं 3 महिने तुम्ही मागता, मी तुम्हाला 3.5 महिने देतो. 105 दिवसाची मुदत दिली आणि परत आज जर ते काही कुणाला भेटून मुदत मागत असेल तर ते मुदत बिलकुल मिळणार नाही. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. 17 तारखेला त्याचा समारोप आहे. 18 तारखेपासून कारवाईला सामोरे जा. जे शिकले असतील, जे उर्मट असतील, जे मगरूर असतील की नाही आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू, आम्ही महाराष्ट्रामध्ये पैसे कमवू, महाराष्ट्रामध्ये हवे तर करू पण मराठीचा अपमान तर आम्ही करू, अशी जर भूमिका कोणी घेतली असेल तर त्यांना 18 तारखेपासून कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि त्या माध्यमातून प्रताप सरनाईकची भूमिका ही अंतिम आहे. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. समारोपापर्यंत आम्ही ती फक्त 17 तारखेपर्यंत थांबणार आहोत. कारण प्रमाणपत्र द्यायचे राज्यामध्ये जवळजवळ 1,35,000 रिक्षा टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंद केलेली आहे. आतापर्यंत मी जी माहिती घेतली कालपर्यंत 1,10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांना स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी अभियानाच्या माध्यमातून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे 16 आणि 17 तारखेला. आणि त्यानंतर 18 तारखेपासून महाराष्ट्र शासनानं 1989च्या कायद्यामध्ये सुधारणा करून 2026चा कायदा म्हणजे 12 ऑगस्ट 2026चा जो कायदा पारित केलेला आहे त्या कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई अटळ आहे. महाराष्ट्रात द्यायचं, आम्ही पोटा पाण्यासाठी आलोय म्हणून सांगायचं, आम्ही व्यवसाय करायला आलो म्हणून सांगायचं, पण मराठीचा अवमान करायचं हे चालणार नाही. मराठीला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे स्थान दिलेलं आहे अभिजात भाषेच्या दर्जाचं ते स्थान अबाधित राहील. मराठी आमची संस्कृती आहे, मराठी आमची परंपरा आहे. मराठी पुढे नेण्याचं काम आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करतोय. अनेक अमराठी चालकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे जे मगरूर असतील त्यांच्यावर कारवाई ही मला कोणीही सांगितलं नाही. आणि प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो. माननीय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर त्या सुनेत्राताई पवारांचा मी आभार मानतो की माझ्या ह्या योजनेला किंवा मी कायद्याचा बडगा उगारून मराठी सर्वसामान्य अमराठी चालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो प्रयत्न केलाय. कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं आम्हाला 1600 शिक्षक राज्यभर आम्ही तैनात केले आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही मराठी सर्वदूर पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला त्याला पूर्णपणे महायुती सरकारला पाठिंबा दिला. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अमराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्यासाठी जी पुस्तिका प्रकाशित केली होती त्याचं प्रकाशनही केलं. त्यामुळे मी समस्त भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मनापासून आभार देतो. एक वाक्य आलेलं आहे बघा, कुणालाही आता आम्ही अभियान राबतो. शिवसेना प्रमुखांच्या नावाने अभियान आहे. त्या अभियानामध्ये जर यदाकथित कोणाला भाग घेता आला नाही आणि त्याला मराठी शिकता आलं नाही तर त्याला संधी तर उपलब्ध करून द्यायला पाहिजे, पण कायद्यामध्ये राहून. त्याला पकडलं तर ती 1 महिन्याची मुदत आहे. 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची मुदत आहे. 3 महिन्यानंतरही त्याची परीक्षा घेतली जाईल. आमचे आरटीओचे अधिकारी त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि तरी सुद्धा जर त्याला मराठी आलं नाही तर त्याचं लायसन्स रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर बॅच रद्द करण्यात येईल आणि परमिटसाठी रिन्यू करायला जी लोक आमच्याकडे येतील त्यांची सुद्धा परीक्षा घेतली जाईल. आमचे आरटीओचे अधिकारी त्याच्यावर मराठीमध्ये संवाद साधतील. ते जर त्यांना त्याही वेळेस मराठी आलं नाही तर त्याचं परमिट रद्द करण्याचा सुद्धा निर्णय किंवा कायदा झालेला आहे. त्या कायद्याचा म्हणजे
12 ऑगस्ट 2026 जो मराठी विषयक परिवहन खात्याने काढलेला कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी 18 तारखेपासून पूर्णपणे रस्त्यावर येऊन आमचे आरटीओचे अधिकारी करतील.